की तसल्या ठिकाणी वाढदिवसाला आणि बारशाला गोंगाट केला जातो. एक मिनिट काय झालं? हे बघा, मी शेजारीच नाईट स्कूल चालवते. त्या असल्या आवाजात मला तिथे मुलांना शिकवणं खूप कठीण जात आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम कमी केला जाईल मग तर झालं. ओके, थँक्यू. नंतर
अगं काय आहे, केव्हाचा ग्लास नुसताच हातात घेऊन बसलेस, घे ना. अगं दोनदा घेतलं की साखर वाढेल माझी. नीनाचे सारखं मला उद्या 1,00,000 रुपये हवेत. 1,00,000? आणि किती दिवस मला तो ब्लॅकमेल करत राहणार आहे? मी जिवंत असेपर्यंत. ठीक आहे, बरोबर मोबाईलला फोन कर. तुझ्यासारख्या विषकांना दुखावणं सध्या मला तरी परवडण्यासारखं नाही. दॅट्स गुड. साहेब मला बोलवलं आपण मी येते. निघालात? तुम्ही आलात म्हणजे आता इशारे, कोड लँग्वेज वगैरे सुरू होणार. त्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही. ठेवावा रस ठेवावा, इंटरेस्ट ठेवावा, म्हणजे मन आणि शरीर दोन्ही कसं चिर तरुण राहत आमच्या साहेबांसारखं. त्यांच्यासारखं हो. चिरतरुण. मी परवा मोबाईलवर फोन करते. ती मगाशी मुलगी बाहेर भेटली होती, ती कोण? तुमच्याशी वाद झाला होता ती तिचं काढतो नाव, पत्ता, फोन नंबर सगळं काढतो. साहेब आता तुमची आवड निवड सगळी कळाली आहे मला. सारखी तिचा पत्ता लवकरात लवकर शोधून काढलात ना तर तुम्हाला मी रत्न पारखी म्हणेन. Happy birthday to dear Sahil. Happy birthday to you.
पहिले तुम्ही. आता मी. अरे माझा उत्साह आहे तो. कमॉन पॉप्सी, तुमचं उष्ट मला जाणार नाही. मामा. काय पाहतेस? उगवता सूर्य. व्हॉट? नशीब माझ्याकडे पाहिलंच तरी. संध्याकाळी आणि उगवता सूर्य, तुला काय वेळ लागलाय का? तू बघत राहा ना तिकडच्या त्या दूरच्या लांब असलेल्या परक्या सूर्याकडे. मी मात्र माझ्या उगवत्या सूर्याकडेच पाहणार. कधी कधी मला तुझा हेवा वाटतं. का रे? तुझी जगण्याची लेवलच वेगळी आहे. तुझे सूर्यचंद्र वेगळे, तुझी पानं फुलं वेगळी, तुझं सगळं जगच वेगळं आहे. पण ते काय माझ्या एकटीचं जग नाही. तिथे तूही आहे. तू आहेस म्हणूनच ते जग. माझा उगवता सूर्य, पौर्णिमेचा चंद्र, वसंतातला बहर, सख्ख सख्ख तू. प्रेमात पडलेली माणसं वेडी होतात का ग? वेडी माणसंच प्रेमात पडतात. शहाण्या माणसानं तसं पडणं मान्य नसतं. म्हणून त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यवहाराच्या वृक्षचक्राला बांधलेलं असतं. प्रसाद, त्यात ओलावा नसतो रे. आज संध्या समयी संध्या राणीचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. हे हसणं जरी खरं असलं ना तरी त्यामागे दडलेला राग डोळ्यात स्पष्ट दिसतोय. तू मला इतकं कसं ओळखतोस रे? कारण तू माझी आहेस. चल. ए, काय बिनसलं ते तरी सांगशील की नाही? मला राग आलाय. माझा? नाही रे, मग कोणाचा? श्रीमंतांचा, पैसेवाल्या लोकांचा. काय संध्याबाई, आपण भांडलात वगैरे की काय? हो, माझ्या नाईट स्कूलच्या बाजूला एक श्रीमंत व्यक्ती राहते, त्याच्याशी. त्याच्याशी भांडलीस तू? हो, तुला सांगते प्रसाद, अतिशय अनकल्चर्ड आणि असंस्कृत माणूस आहे. असंस्कृत म्हणजेच अनकल्चर्ड. म्हणजे टिंगल करू नका. तुला माहित नाही किती धिंगाणा घातला होता त्यांनी. हे बघ, ते त्यांच्या घरात काहीही करायला मोकळे. तू असं कसं बोलू शकतोस? तू तुझ्या नाटकात किती मोठमोठ्या आदर्शवादाच्या गोष्टी लिहितोस. अरे, माणसाला थोडी सेन्सिबिलिटी, थोडासा सिव्हिक सेन्स नको का? हे बघ, स्टेजवरचं जग वेगळं आहे. तिथलं जग आणि खरं जग यात एक प्रकाशाची धगधगती रेखा आहे. तू काय म्हणतोयस? अगं खरं बोलतोय मी. खिशात क्रेडिट कार्ड, परदेशी बँकात डॉलरमध्ये पैसा असला ना की आपसूक जमतं. सेन्सिबिलिटी, सिव्हिक सेन्स. म्हणजे काय? हे बघ, मला एवढंच सांगायचंय, तू उगाच भांडण विकत घेऊ नकोस. तुझ्या आणि माझ्या या वेगळ्या जगात या गोष्टींना थारा देऊ नकोस. प्रसाद, मला तुझं हेच वागणं पटत नाही. मग पटवून घे, समजावून घे. अगं मगाशी तूच म्हणालीस ना, प्रेमात पडलेली माणसं वेडी असतात म्हणून. मग प्रेमात पडल्यानंतर हवा असं वाटणारा वेडेपणा केला ना आपण. आता थोडंसं शहाणं होऊया, तरच आपलं प्रेम बोहल्यावर चढेल. काय? अच्छा, म्हणजे एका माणसाला तर लग्नाची खूप घाई झालेली दिसते. म्हणून तर आपण एवढे कष्ट करतोय. काय बघतेस? वेड्या प्रियकराचा नवरा झाला की तो कसा दिसेल ते पहा. परवा. You mean Wednesday? Yeah. No, but technically it's going to be Thursday. That's it. Okay. नाही पण मी वेनसडेलाच निघेन. हो. Which airlines? Cathay Pacific. No, it's okay. Okay. By the way, what time is the flight? Right? Okay. I'll do one thing. I'll send somebody to collect the ticket. Right. Yeah. Thanks anyway. Have a nice day. Bye. निघालास ना परवा? परवा नाही का मामा, 13 थर्सडेला. उगाच तू 12 तास आधी नर्वस होशील. मी नर्वस झाले म्हणून जायचा थांबणार आहेस का तू? कम ऑन मामा, प्लीज असं बोलू नकोस ना. मला एक कळत नाहीये, आता माझे हार्डली 2-3 महिने तिकडे राहिलेत. का तुम्ही एवढ्या घाईने मला इथं बोलवून घेतलं? एकदा यांच्या मनात आलं की थांबतात का? मग तू तरी त्याला कन्व्हिन्स करायचंस ना गप. तेवढ्याच 2 महिने आधी भेटलास ना मला. पण आता मला जायला हवं.
अगं माझी एक्झाम आले. डोंट वरी, एक्झाम संपली की मी इथेच येणार आहे. एकटाच ना रे बाबा. व्हॉट डू यू मीन? नाही, इतकी वर्ष तिकडे परदेशात आहेस म्हणून म्हटलं. एखादी मड्डम नाही ना पाहून ठेवलीस? नो वे मामा. तुला आणि पप्पांना जी मुलगी पसंत पडेल ना त्याच मुलीशी मी लग्न करणार आहे. बस. बघ हा. बघशीलच तू. मग मला सांग, माझ्या मनात कुठली मुलगी भरली ते? आय नो. असेल एखादी कोकणातली, म्हणजे अशी चपचपीत तेलाने घट्ट वेणी घातले आणि लाल रंगाची रिबीन बांधले. मी पसंत केलेली मुलगी खरंच आवडेल तुला? ऑफकोर्स. हा, पण तिनं तुझं सगळं ऐकायला पाहिजे, पप्पांची आज्ञेत राहायला पाहिजे, आणि तिच्यामुळे घरात भांडणं व्हायला नको. कुठून शिकलास रे एवढं सगळं? आमची बहिणाबाई आहे ना, लग्न झालेली मुलगी कशी असू नये याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. किती समजावलं पण कळतच नाही तिला. चांगला सोन्यासारखा आहे हो मनोज. आपलंच नाणं खोटं. काय चुकलं तेच कळत नाही. मी असं बोलू नये मामा, बट आय स्ट्रॉंगली फील. संगीता दीदी जेव्हा बेताल वागत होती ना तेव्हा आपले पप्पाच तिला पाठीशी घालत होते, आणि मग तिच्यासाठी एखादा जबरदस्त नवरा शोधण्याऐवजी वी बॉट दॅट हँडपॅक्ड हजबंड फॉर हर, मनोज शिंदे नावाचा. हेल्प. काय रे असं वैतागून बोलतोस? काय करू मी मामा? कधी कधी असं वाटतं ना, पप्पाने तिला जरा जास्तच सूट दिली, तिच्याकडे खूप दुर्लक्ष केलं. तसे आमचे पप्पा, तशीच त्यांची ती लाडकी कन्या. वाह, छान. चांगले बापाचे म्हातारपणचे पांग फेडतायत तुम्ही. वाह. कम ऑन डॅड. कोण म्हणता तुम्ही म्हातारे दिसता? यू स्टिल लुक यंग अँड डायनामिक आहे. पुरे बस. रुपये किती हवेत ते बोला. सध्या 2,000 पुरतील. काय 2,000? एवढे काय करायचे? कर्जावर पैसे देताना कारण विचारत नसतात. कर्ज? तुम्ही बापाचं कर्ज फेडणार आहात? हो डॅड, मला असं तसं समजू नका. एखाद्या श्रीमंत करोडपतीची मुलगी पटवेन आणि मग बस बस. श्रीमंत करोडपती असू द्या पुरे. हे घ्या घ्या घ्या, मोजू नका. निघा इथून आता. आमच्या साहेबांची मुलगी पटवायला सांगितली होती रे तुला, पण ते जमलं नाही. ती आपसूक पडली शिंद्यांच्या झोळीत. निघा. हा, बाथरूम तिकडे. तुम्हाला कसं माहित? तुम्ही नेहमी इथे येता? हा, म्हणजे कधी कामाचा क्षीण वाढला तर मग शर्मा पवार ह्याला करता इथे येतो कधी कधी. Anyway, तेव्हा तू तुझ्या आईच्या ऑपरेशनची तयारी कर. हॉस्पिटलमध्ये चेक पाठवलं जाईल. ओके. हे बघ, हे तुझं अति होते. अति काय होती? अति काय? हा तुझा तिसरा पेक चाललाय. साईला जाणार आहे ना. तो असला की घर कसं भरल्यासारखं वाटतं, आणि तो गेला की मग सगळं सगळं रिकामं रिकामं होतं. रिकाम? अरे तुला कशाला वाटेल रिकाम? एवढ्या छेल छबेल्या आहेत ना तुझ्या. जाऊ दे, नको रे ते आता. ते आता नको. मग हे कशाला? तू काय मला सारखा टोचून बोलणार आहेस का? तसा मी तुला लहानपणापासून सारखा टोचूनच बोलत आलोय नाही का, आजच्या क्षणापर्यंत. तरी तू माझ्यापासून दूर न जाता माझ्या अधिक जवळ येतोयस. कारण तू माझा आधार आहेस.
हे फक्त बोलण्यापुरतं हा, बोलण्यापुरतं. तू जगाला फसवू शकतोस, मला फसवू शकत नाहीस. तू पक्का लबाड आहेस, लबाड. अरे बाबा, या जगामध्ये जगण्यासाठी लबाड्या कराव्या लागतात. देवाने मला जसा घडवला ना तसा मी आहे. बरा वाईट तो ठरवणार. आणि तुझी ज्याच्यावर नितांत श्रद्धा आहे त्या अज्ञात शक्तीनं हा केदारनाथ पवार घडवलाय. प्रेमळ, दिलदार आणि रसिक सुद्धा. ऐकलंच का? पापा, माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे, येतो मी आता. अरे अरे अरे, सुखी राहा, सुखी राहा. काका, यशवंत हो, कीर्तिवंत हो. हं? कम ऑन पॉप्सी, हो रडताय काय असे? मी आता फक्त 2-3 महिन्यांसाठीच तिकडे चाललोय. नंतर मी परत इकडेच येणार आहे ना. रडू दे त्याला, रडू दे. हा सीन ना प्रत्यक्षात यावेळीच बघता येतो. एरवी ना हा सगळ्यांना रडवत असतो. कावेनी काहीतरीच काय भाऊजी. ठीक आहे, जाण्याची वेळ झाली. जगन्नाथ, गाडी काढ. सर, दही साखर देते.